नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा या 10 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आनंदीला पारितोषिक मिळाल्यामुळे घरी आल्यानंतर सर्वजण कौतुक करत असतात, तर शेजारच्या काकू आनंदीला कायम टोमणी देत असतात, त्यासुद्धा येतात आणि आनंदीला म्हणतात की खरंच आनंदी, मी तुला टीव्हीवर बघितले, मला खरंच खूप भारी वाटले आणि खरंच तुझे कौतुक करावे मला असे वाटले होते, एक ना एक दिवस ही मुलगी नक्की काहीतरी नाव कमवेल. तर लगेच अण्णा म्हणत असतात की आनंदी बरोबर आहे. लोक कायम आपल्याला यश मिळाल्यानंतर हे कौतुक करत असतात, डोक्यावर घेऊन नाचतात, पण काही जर केले नाही तर टोमणे सुद्धा देत असतात. तर अण्णांनी शेजारच्या काकूंना मस्त असा टोमणा दिलेला असतात, तर काकूंना थोडेसे लाजल्यासारखे होते आणि काकू म्हणतात की मी फक्त हिच्या कौतुकामुळे पेढे घेऊन आले. तेव्हा काकू जायला निघतात, तर तेवढ्यात ते रेश्मा येते आणि रेश्मा फुलांचा बुके घेऊन आलेली असते आणि आनंदीला म्हणते की मिस आनंदी वर्तक. तर सर्वजण हे रेश्माकडे बघत असतात, सर्वांना मोठा धक्का बसतो. तर लगेच आनंदी म्हणते की तुम्ही इथे कशाला आलात. तर रेश्मा म्हणते की मी तुला कॉंग्रॅच्युलेशन बोलण्यासाठी आले आणि कॉंग्रॅच्युलेशन ती आनंदीला बोलते आणि फुलांचा बुके आनंदीच्या हातात देऊन तिला म्हणते की शेवटी तुझा प्लॅन सक्सेस झाला. आनंदी विचारते की कसला प्लॅन, काय झाले. रेश्मा म्हणते की काय सुंदर प्लॅन केला सार्थकला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा. तर आनंदीला मोठा धक्का बसतो. आनंदी म्हणते की तुम्ही हे काय बोलता. तर लगेच रेश्मा म्हणते की मी काय बोलते त्याचा विचार करू नको, पण तुझ्यासाठी मी आणखीन एक सरप्राईज घेऊन आले. तेव्हा आनंदी तो फोटो बघते आणि आनंदीच्या डोळ्यात पाणी येते. आनंदी जोरात ओरडते की हे सर्व काय आहे. घरातील सर्वांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर लगेच रेश्मा म्हणते सार्थकला तू बरोबर प्लॅन करून आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर इकडे सर्वजण घरी जेवण करत असतात, तर सार्थक बाबांना मोबाईलमध्ये तो फोटो दाखवत असतो आणि हीच मुलगी आज जिंकली असे सांगतो. तर लगेच बाबांच्या लक्षात येते की हीच ती गोंडेवाली मुलगी आहे. तेव्हा बाबा पुन्हा ते विसरून जातात. तर लगेच सुधा म्हणत असते की सार्थक एकदा त्या गोंडेवाली मुलीला शोधून काढ बाबा एकदाचे. सार्थक म्हणतो की खरंच मी तिचा शोध घेतोय, पण आपल्याकडे नक्की तिचा काही पुरावा नाही, फक्त ते गोंडा हा तिचा पुरावा आहे. त्यानंतर इकडे आनंदी रेश्माला म्हणत असते की हे सर्व काय आहे. रेश्मा म्हणते की हा प्रश्न मीच तुला विचारायला पाहिजे, कारण तू इतकं मोठं पारितोषिक मिळालं आणि ते पारितोषिक इतक्या सहज मिळत नसते, त्यासाठी अशी काहीतरी तडजोड करावी लागते. आनंदीला रेश्माचा खूप राग येत असतो. रेश्मा म्हणते की मानावे लागेल तुला, मी तर तुला खरंच खूप बावट समजत होते, पण तू तर खूपच अशी स्मार्ट निघली. आनंदी म्हणते की हे सर्व खोटं आहे, तुम्ही चुकीचे आळ माझ्यावर घेतले. तर लगेच आनंदी रागाने तो फोटो फाडून टाकते. रेश्मा म्हणते तू एक जरी फोटो फाडला तर माझ्याकडे भरपूर आहे, तुझ्या ह्या गल्लीत वाटावे आणि सोशल मीडियावर टाकण्यापुरते, आणि तू आनंदी वर्तक जिंकली नाही, तुला जिंकवले गेलेच असे आरोप ती आनंदीवर करते. तेव्हा अण्णा आणि आई रेश्मा गेल्यानंतर विचारतात आनंदी हे सर्व काय आहे. आनंदी म्हणते की हिने खरंच खूप चुकीचे आरोप केले आणि मी असे काही केलेले नाही. त्या दिवशी फक्त मी आपल्या स्कूटीवरून त्या सरांना लिफ्ट दिली आणि फक्त त्यांचा तोल गेला होता म्हणून मी फक्त सावरायला गेले, पण ह्या बाईने सर्व काही अर्थ चुकीचा घेतला. अण्णा म्हणतात की तो अर्थ तिने चुकीचा ठरला, पण तू तुझ्या मनाला हे चुकीचे ठरून देऊ नको, मग तू स्वतःला सावर. तेव्हा आई चिडते आणि तुम्ही मला का चुकून सर्व हे झाले सांगता, पण मुलीच्या चारित्र्याला जो काही डाग लागलेला असतो तो कधीही पुसला जात नाही. त्या बाईने चुकीचा अर्थ काढला म्हणून आपण लोकांकडे लक्ष देत नसतो. तुम्ही मला सांगायचे की लोकांकडे लक्ष देऊ नको, पण आज या बाईने आज हे खोटे आरोप तर केलेच ना. तेव्हा आनंदी म्हणते की नाही आई, आपण चुकीचे नाही, मग आपण का कशासाठी घाबरायचे. तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा ते लोक जर चुकीचा अर्थ घेत असतील तर त्यांचे हे बक्षीस मला नको, म्हणून देवापुढचे ते पैसे आणि ती ट्रॉफी घेऊन आनंदी तिकडे जायला निघते आणि हा घाणेरडा आरोप अंगावर घेऊन मी हे बक्षीस स्वीकारू शकत नाही असे आनंदी अण्णांना उत्तर देते. आनंदीचा दादा म्हणतो की आनंदी हे 21 लाख रुपये आहे. तर लगेच आनंदी म्हणते की नाही दादा, पैशापेक्षा मला माझा स्वाभिमान आणि आत्मसन्मान खूप महत्त्वाचा आहे आणि मी तो कायम जपणार, पैशाच्या मोही जाणार नाही. तर अण्णांना आनंदीचे अभिमान वाटू लागतो. त्यानंतर आनंदी इकडे सार्थक आणि तिकडे येते आणि सार्थक आणि त्याचा जो काही सहकारी असतो ते आनंदीचे विषयी बोलत असतात.
आनंदी म्हणत असते की आज हे बक्षीस मी तुमच्यामुळे जिंकले आणि तुम्हीच मला आधार दिला म्हणून मी ती साडीची डिझाईन तयार करू शकले आणि मला वेळोवेळी तुम्ही मदत केली म्हणून हे सर्व झाले, पण त्याची परतफेड तुम्ही असे करता हे मला माहिती नव्हते. तेव्हा सार्थक म्हणतो की मिस आनंदी वर्तक तुम्ही हे नेमकं काय बोलता. आनंदी चिडून म्हणत असते की मी एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे आणि जेथे स्वप्न बघण्यासाठी सुद्धा काही मर्यादा असतात, तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आणि तडजोड सुद्धा केली, पण जेथे माझ्या स्वप्नावर असा जर आरोप होत असेल तर मी माझा आत्मसन्मान गमावू शकत नाही. आनंदी म्हणते की तुम्ही माझ्या पारितोषिकाची आणि चांगुलपणाची जर अशी परतफेड करणार असेल तर हे पारितोषिक सुद्धा नको आणि हे बक्षीस सुद्धा. म्हणून आनंदी ती ट्रॉफी आणि ते 21 लाखाचे पूर्ण चेक सार्थकच्या हातात देते. सार्थक आणि त्या सहकाऱ्यांना काहीच समजत नसते की आनंदी नेमकं काय बोलतेस. तेव्हा आनंदी ती ट्रॉफी आणि तो 21 लाखाचा चेक सार्थकच्या हातात देते आणि तुमच्या कंपनीशी मला कोणताही यापुढे संबंध ठेवायचा नाही असं ती सार्थकला उत्तर देते. पण विनारे आणि सार्थकला आनंदी असे का वागते हे समजत नसते. तर दुसरीकडे इकडे मनोज हा 21 लाखाचा चेक आनंदी परत देण्यासाठी गेली म्हणून टेन्शनमध्ये येत असतो. तर इकडे मालती सुद्धा अण्णांना म्हणत असते की ते पैसे मरून दे, पण त्या बाईने जर हा फोटो पेपरमध्ये छापला असता तर काय राहिले असते. म्हणून मालती सुद्धा ही खूप रडत असते. तर अण्णा मालती आणि मनोजवर खूपच चिडतात आणि तुला तर पैशाचे पडले आणि तुला तर लोकांचे. पण त्या मुलीने हे सर्व मिळवण्यासाठी किती मेहनत घेतली आणि तिला हा चेक परत देताना काय वाटले असेल, तिच्या सर्व मेहनतीवर किती पाणी फिरले, त्याच्या मनाचा विचार तुम्ही का करत नाही. म्हणून अण्णा भयंकर चिडतात. तेव्हा इकडे सार्थक आनंदीला समजावत असतात की रागाच्या भरात कुठलाही असा निर्णय घेऊ नका. हे पारितोषिक तुम्ही 21 लाखाचे मिळवले आणि त्यासाठी तुम्ही किती कष्ट घेतले याचा तरी एकदा विचार करा. तेव्हा आनंदी सार्थकला म्हणते की 21 लाख ही कुठल्याही स्त्रीच्या आबरूची किंमत असू शकत नाही. तेव्हा सार्थक आनंदीला म्हणतो की तुम्ही माझ्याविषयी जे काही गैरसमज करून घेतले आहे ते सर्व तुम्ही काढून टाका आणि तुमच्यासाठी आता खूप मोठ्या अशा ऑफर सुद्धा येतात, त्याचा तुम्ही विचार करा. तेव्हा आनंदी ही सार्थकला चिडून म्हणते की तुम्ही माझ्याबद्दल खूप असा घाणेरडा विचार केला, ते मला आवडलेले नाही. आनंदी म्हणते की तुम्ही पुन्हा माझ्यासमोर कधीही येऊ नका असे रागाने म्हणते. तर सार्थक आणि मिनारे यांना काहीच कळत नसते की आनंदी नेमकं अशी इतकी चिडली का. तेव्हा आनंदी तेथून रागाने निघून जाते. तर सार्थक सुद्धा खूप चिडतं आणि 21 लाखाचे पारितोषिक ह्या मागे करून गेल्या यांना काही वाटते की नाही आणि आपल्याला यापुढे यांच्याशी काही संबंध ठेवायचा नाही, ह्या स्वतःला काय समजतात असं मिनाऱ्यांना म्हणतो. तेव्हा मात्र हे सर्व बघून बाहेर रेश्मा आणि केदार खुश होत असतात. तर हा भाग येथे संपतो. तर पुढील भागात रेश्मा ही सार्थकचे आनंदीविषयी आणखीन कान भरत असते आणि आनंदी इकडे खूप रडत असते. मात्र आदर्श हा अथर्वला खूप समजावून सांगतो की प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टी खूप वेगळ्या असतात आणि नकळत घडलेल्या, त्यामुळे त्या मुलीचं हे रागवण्याचं कारण नक्की काहीतरी वेगळे असेल. तू विचार करून ते सर्व माहिती काढ आणि ती मुलगी का रागवली याचा एकदा विचार कर. तेव्हा सार्थकला त्याची काय चूक आहे आणि आनंदी का इतकी चिडली असेल हे सर्वाचे कारण समजणार का आणि रेश्माला आनंदीची पुन्हा कशी माफी मागायला लावणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.